काल गणपती बाप्पाला निरोप दिल्यानंतर आज सकाळपासून नागपूर महानगरपालिकेतर्फे स्वच्छता मोहिमेला ठिकठिकाणी सुरुवात झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। आपण सध्या फुटाळा तलावावर या ठिकाणी जवळपास 20च्या वर कृत्रिम टँक बनवण्यात आलेले होते आणि मोठ्या प्रमाणात गणपती बाप्पाचं विसर्जन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। महानगरपालिकेकडून आता या ठिकाणी स्वच्छता मोहीम जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। स्वच्छता करण्यात येत आहे। जे निर्माल्य आहे ते निर्माल्य सुद्धा एका ठिकाणी गोळा करून याचा खतासाठी वापर महानगरपालिकेने करण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे। नागपूर शहरामध्ये विसर्जनासाठी गर्दी होऊ नये म्हणून शहरातील 200च्या वर ठिकाणांवर 400च्या वर कृत्रिम टँक लावलेले आहे आणि त्या ठिकाणी सर्वत्र विसर्जन झालं। आज महानगरपालिकेने सकाळपासूनच सर्वच 400 ठिकाणी स्वच्छता मोहीम सुरू केलेली आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकतो की या ठिकाणी जे गणपती विसर्जनानंतर झालेले माती असो किंवा निर्माल्य असो ते गोळा करण्याचं काम नागपूर महानगरपालिकेचे कर्मचारी करताना आपल्याला पाहायला मिळते, जेणेकरून कुठेही अस्वच्छता दिसणार नाही। कॅमेरामन सचिन सयाम सह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।